परमेश्वराच्या नामस्मरणात काय ठेवले हे त्याचे नाम घेतल्याशिवाय थोडीच कळणार. सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभप्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण. तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे. माऊलींनो, मनुष्य जन्मल्यापासून तो मरेपर्यंत सतत काही ना काहीतरी मिळवण्याची खटपट तो नेहमीच करत असतो. आणि ही जी काही आयुष्यभर चाललेली त्याची खटपट आहे, यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंचा संग्रह असतो किंवा निरनिराळ्या लोकांचा संग्रह असतो. आणि विषय सुख तर आलेच आले, नाही का? तो कुठल्या ना कुठल्या तरी विविध गोष्टीमध्ये सतत तो व्यस्त झालेला असतो. परंतु आयुष्यामध्ये मनुष्याचा जन्म घेतल्याच्या नंतर त्याला जी गोष्ट हस्तगत करायची असते, त्या गोष्टीपासूनच तो त्याच्या देहबुद्धीमुळे कायमच वंचित राहतो. विषय सुखातून आणि निरनिराळ्या वस्तूमधून तो त्याचे समाधान शोधण्याचा प्रयत्न करतो. परंतु आपल्याला या गोष्टीतून कधीच समाधान मिळणार नाही याची जाणीव देखील त्याला असते. परंतु ती असूनही तो कायम त्याच गोष्टींच्या मागे धावत असतो. थोर संत म्हणून गेले आहेत की ज्या ठिकाणी मनुष्याचे समाधान भंग पावते, तो मार्ग नक्कीच चुकीचा असला पाहिजे. आणि विवेकाने शेवटी असे जाणवते की मनुष्य ज्या या अशाश्वत सुखाच्या मागे लागून तो त्याचे संपूर्ण आयुष्य व्यतीत करतो, परंतु त्याच गोष्टीपासून तो कधीही सुखी होतच नाही. आणि मग असे वेगवेगळे अनुभव आल्यानंतर आपल्याला एक वेगळीच दिशा प्राप्त होते. मनुष्याला जर त्याच्या आयुष्याचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल, तर त्याला त्याच्या आयुष्यामध्ये सत्संगाची नितांत आवश्यकता असते. कारण की तो जो काही सत्संग करतो, जी काही साधना करतो, ती करताना तो विषयापासून आपोआपच परावृत्त होऊ लागतो. आणि जे त्याचे मन या विषयांच्या मध्ये अडकलेले असते, त्या ठिकाणापासून तो जाणीवपूर्वक ही जी काही साधना आहे ती त्याला परावृत्त करते. कुठल्या तरी गोष्टीला सतत चिकटून राहणे हाच मनुष्याचा खरा धर्म आहे. पण विषयांशी लिप्त होण्यापेक्षा मनुष्याने त्याच्या मनाला त्या परमेश्वराशी का बरे बांधून ठेवू नये? जसजसा मनुष्य नामस्मरण करत राहतो, तस तसे क्रमाक्रमाने का होईना त्याला या गोष्टी आपोआप प्राप्त होऊ लागतात. प्रत्येक नामस्मरणाबरोबर भगवंताचे स्मरण करत असतो आणि मग त्याला आपोआपच भगवंताच्या नामाची गोडी निर्माण होऊ लागते. तसे पाहिले तर त्याच्या बाह्य परिस्थितीमध्ये कुठलाच फरक पडलेला नसताना देखील त्याच्या अंतर्मनातील समाधान हे अभंग राहिलेले असते. आणि ही जी काही अनुभूती असते, ही अध्यात्मात त्याला प्रगती करण्यासाठी अतिशय मौल्यवान असते. आणि अशा अनुभूती येण्यासाठी मनुष्य सर्वात आधी काय करावे, तर त्याचे जे मन आहे त्या मनाला त्या मनाचा त्याने समतोल साधावा. आणि हे सर्व काही नामस्मरणाने आपोआपच घडून येत असते. मनुष्याच्या प्रपंचाचे स्वरूप खरोखर तसे पाहिले तर किती अनित्य आहे. आणि ह्या गोष्टीचा विचार मग त्याच्या मनामध्ये सुरू होतो. आणि मग फक्त आणि फक्त तो व्यवहार दक्ष राहून आणि कर्तव्य बुद्धीनेच तो त्याचा प्रपंच करत असतो. कुठल्याही प्रकारच्या प्रपंचातील सुखाची अपेक्षा तो करत नसतो. आता परमार्थ करायचा म्हटल्यावरती प्रपंचाकडे पाठ फिरून कसे बरे चालणार? कुठलीही परिस्थिती असू द्या, आपले मन हे समाधानी असणे ही जी काही अवस्था आहे, ही प्रपंच करताना महत्वाची असते. नामाची जेव्हा सूक्ष्मता येते त्यावेळेला मनाने कल्पिलेले जे काही आवडीचे निवडीच्या आपण आपल्या मनामध्ये ज्या काही भिंती तयार केलेल्या असतात, त्या आपोआपच ठिसूळ होऊन जातात. आणि मग हळूहळू करून त्या सर्व भिंती आपोआप नष्ट होऊ लागतात. आणि अशा प्रकारे आपल्यामध्ये जे काही समाधान आहे, त्या समाधानातून जो काही आनंद मिळतो, त्या आनंदाचा आविष्कार व्हायला सुरुवात होते. आणि मग ते
चिरकाल आणि नित्य असते आणि त्या भगवंताशी अहोरात्र भक्त मग निगडीत राहतो आणि पुढे मग ह्याच गोष्टीची गोडी वाढत जाते. आपण जर नामस्मरण करताना विशेष प्रयत्न केले, तर आपण नामस्मरणाच्या माध्यमातून अनुसंधानात राहू लागतो आणि मग आपल्या प्रपंचाबद्दल जो काही आपल्याला अहंकार असतो तो हळूहळू नष्ट होतो आणि आपले मन त्या परमेश्वराच्या प्रेमामध्ये रममाण होऊ लागते. आणि त्या एकमेव असलेल्या अमर्याद शक्तीपुढे मग मनुष्य आपोआपच नतमस्तक होतो आणि त्याच्यामधला अहंकार हळूहळू लोप पावून त्याची वृत्ती ही सत्स्वरूपाकडे वाटचाल करू लागते आणि मग तो केवळ आणि केवळ परमेश्वराचाच होऊन राहतो. म्हणूनच थोर संत महंत आपल्याला सांगून गेले आहेत की नामस्मरणात काय आहे हे आपण त्या परमेश्वराचे, त्या भगवंताचे नाम घेतल्या वाचून आपल्याला कसे बरे कळणार. आणि ही अनुभूती जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर आपल्याला अखंड त्या परमेश्वराचे नाम घ्यावे लागेल. जे जेव्हा कळायचे असते ते तेव्हा कळतेच. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपादराजम शरणम प्रपद्ये.